नमस्कार सर्व बंधू आणि भगिनींनो. तर महाराष्ट्रात मध्ये जी योजना लागू झालेली आहे की माझी लाडकी बहीण योजना, तर त्या योजनेसाठी काही विलंब होतो आहे. तर आत्ता 14 तारखेपासून काही महिलांच्या अकाउंटवर 3,000 रुपये क्रेडिट करण्यात आलेले आहे आणि उर्वरित जे 40-50 लाख फॉर्म अजून पेंडिंग आहेत. तर ते असं काय कारण आहे की जेणेकरून बाकीच्या महिलांच्या खात्यावर पैसे येण्यास अडचण आहे. तर जी अजून आपल्याला माहिती मिळालेली आहे तर ती अशी एकमेव माहिती आहे, जास्त काही त्याच्यात बघण्यासारखं काहीच नाही आहे. तर मित्रांनो, इथे बघा 46,02,683 अर्ज हे पोर्टलवर प्राप्त झालेले आणि पोर्टलवर मंजूर अर्जांची संख्या एकूण किती आहे? 2674. ज्यावेळेस मी सकाळी चेक केलं होतं त्यावेळेस फक्त इथे 52 अर्ज मंजूर झालेले होते. तर आता 3:25 होत आहे आणि आजची जी तारीख आहे तर ती 17 ऑगस्ट 2024 आहे. तर आजच्या दिवशी फक्त जर बघायला गेलं तर 2674 अर्जांना ही प्रामुख्याने मंजुरी देण्यात आलेली. तर 46 लाख अर्ज ही ज्यावेळेस तपासणीसाठी पेंडिंग असताना साहजिकच हे जे काम चालू आहे हे थोडं स्लो पद्धतीनं चालू असल्यामुळे बाकीचे जे मेंबर्स आहेत, ज्या महिला भगिनी आहेत, त्यांना अजून उशीर होऊ शकतो. हे जे 80 लाख महिलांना याआधी जे पेमेंट देण्यात आलेलं आहे 3,000 रुपये 2 हप्त्यांचं किंवा 2 महिन्यांचं ज्याला आपण म्हणू शकतो, तर ते सुरुवातीचे अर्ज होते त्यावेळेस एवढी प्रक्रिया किचकट नव्हती. आताची प्रक्रिया थोडी किचकट झालेली आहे. काहींना OTP येत नव्हता. त्यानंतर वेबसाईट ही जे पोर्टल वेबसाईट आहे तर ती स्लो डाऊन होती, OTP येत नव्हता. तर आता इथून पुढे काय होणार आहे, ही अर्ज प्रक्रिया वेगाने मंजूर होण्याची शक्यता आहे. जेवढे आता अर्ज इथे 46,26,83, तर त्यापैकी फक्त 2674 अर्ज हे पास झालेले, म्हणजे अजून 46 लाख अर्ज हे तपासायचे बाकी असल्यामुळे ह्या योजनेला विलंब होत आहे. तर ही होती मित्रांनो एकमेव अशी सूचना की एवढा टाईम होतो आहे.